परतूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार बबनराव लोणीकर यांचा प्रचार कसा सुरू आहे, त्यांची पुढील वाटचाल काय आहे, मतदारसंघासाठी भविष्यात त्यांच्या काय योजना आहे, याची सविस्तर माहिती बबनराव लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकर यांच्याकडून जालना रिपोर्टरचे कैलास फुलारी यांनी घेतलेली एक मुलाखत। यावेळी बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की मागील 10 वर्षात परतूर विधानसभा मतदारसंघाचा चौफेर विकास करण्यात आला असून भविष्यात मतदारसंघातील युवकांसाठी 5000 रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे। तसेच ऊसाची गाळप क्षमता वाढवण्यासाठी नवीन साखर कारखान्यांसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे। त्यांच्या प्रतिस्पर्धींना त्यांच्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की शिवसेनेचे एजे बोराडे आणि अपक्ष उमेदवार सुरेश जेथलिया हे दोघे 2 नंबरवर कोण येणार यासाठी लढत आहेत। आमचा विजय निश्चित आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली। आज आपल्या सोबत आहेत भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर आणि त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये यशस्वी कामगिरी केली होती। आता त्यांच्याकडे आहे परतूर विधानसभेची पूर्ण निवडणुकीची यंत्रणेची तयारी आणि यापूर्वीच्या ज्या काही 2-3 निवडणुका झाल्या त्यामध्ये बबनराव लोणीकर यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून देणं आणि त्यांना विजयश्री खेचून आणून देणं यात त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे। त्यांना या निवडणुकीविषयी विचारू की त्यांची संकल्पना आणि त्यांचं विजन काय आहे। सर्वप्रथम आपल्या चॅनलचे आभार व्यक्त करतो की अतिशय धावपळीच्या व्यस्त याच्यामध्ये सुद्धा आपण सर्वजण या ठिकाणी माझी मुलाखत घेण्यासाठी आलात। भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून लोणीकर साहेब हे 8व्यांदा परतूर विधानसभेतून भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार म्हणून उभे आहेत। यापूर्वी गेल्या 10 वर्षापासून लोणीकर साहेबांनी सत्ता आल्यापासून जो मतदारसंघामध्ये विकास केला, या मतदारसंघामध्ये विकासाचा अजेंडा जो त्यांनी राबवला, त्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टी ही निवडणूक या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये जिल्ह्यामध्ये 2 गट स्पष्टपणे जाणवतात, एक लोणीकरांचा गट आणि एक माजी खासदार रावसाहेब दानवे यांचा गट। एवढे असताना देखील आपलं स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवणं आणि इथपर्यंत तयारी झाली होती की लोणीकरांना पुन्हा उमेदवारी मिळू नये किंवा मागच्या लोकसभेमध्ये लोणीकरांना उमेदवारी मिळवण्यासाठी म्हणजे तुम्हाला स्वतःला उमेदवारी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले। वाटाघाटीमध्ये हा मतदारसंघ मित्र पक्षाला गेला, परंतु असे असताना आणि एक वेळेस बबनराव लोणीकर हे स्वतः जिल्ह्याचे अध्यक्ष होते, त्यावेळेची भाजपची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याला आपण कसं बघता? नाही, आपण जे म्हणतात तर भारतीय जनता पार्टी हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे। आपण म्हणतात त्याप्रमाणे काही गट अस्तित्वात आहेत असं माझ्या तरी निदर्शनात नाही। पक्ष म्हणून ही गोष्ट खरी आहे की लोणीकर साहेब 30-35 वर्षापासून सातत्यानं पक्षाचा झेंडा त्या ठिकाणी खांद्यावर घेऊन अविरतपणे पक्षाचं काम करतात। तसंच बाकीच्याही पक्षामध्ये प्रत्येकाचं आपापलं योगदान असतं आणि ते जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी आम्ही कदाचित दोघांनी तेवढंच केलं आहे आणि भविष्याच्या कालखंडामध्ये देखील भारतीय जनता पार्टी एकसंघ राहून ताकदीनं ह्या विधानसभेच्या निवडणुका जिंकतील असं मला वाटतं। तुमचं जरी म्हणणं असेल भारतीय जनता पार्टी एकसंघ आहे आणि तुमची इच्छा जरी असेल एकसंघ, परंतु स्थानिक मध्ये आणि पूर्ण मतदारसंघामध्ये लोकसभा विशेषतः जालना लोकसभा मतदारसंघामध्ये एक स्वतःचा एक दबदबा निर्माण करणं आणि घराणेशाही थोपवल्या जाते कार्यकर्त्यांवर, यामध्ये आपण कबूल नाही करणार मला माहित आहे, परंतु आपल्या कार्यकर्त्यांवर देखील अन्याय झाला। मला असं वाटतं की परतूर विधानसभेची निवडणूक चालू असल्यामुळं या विधानसभा क्षेत्रामध्ये ज्या काही गोष्टी अवगत आहेत त्या गोष्टींवर मी बोललेलं अधिक उचित राहील। ज्या मुद्द्यांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून लोणीकर साहेब उभे आहेत, गेल्या 10 वर्षात मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थानं वीज असेल, पाणी असेल, रस्ते दळणवळण असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, या बाबीमध्ये जे लोणीकर साहेबांनी या विधानसभा क्षेत्रात काम केलंय, दिंडी मार्गासारखा एक महत्वपूर्ण योजना या या संपूर्ण मतदारसंघामध्ये 95 किलोमीटरचा हा रस्ता लोणीकर साहेबांच्या माध्यमातून झाला। हा जसा रस्ता झाला, आज परिस्थिती आपण पाहिली तर मंठापासून तर इकडं विरेगाव पर्यंत रस्ता अतिशय चांगला आहे। इकडं तुमच्या परतूर पासून मानवत रोड जाणार आहे, तोही कॉन्क्रीटच्या रस्त्याचं काम त्या ठिकाणी चालू झालंय। मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं जवळपास 200हून अधिक गावांना लोणीकर साहेबांनी दळणवळणाचे मुख्य डांबरीकरणाचे रस्त्यापासून जोडले, जे की स्वातंत्र्यापासून आतापर्यंत मिळालं नव्हतं, 2014 पर्यंत देखील। दुसरा महत्वाचा विषय सांगावं वाटतं की वॉटर ग्रीडच्या माध्यमातून
पहिले 176 गावांची पाणी पुरवठा ग्रीडची योजना आणि नंतर 95 गावांची ग्रीडची योजना, अशा जवळपास 250 गावांची वॉटर ग्रीड ही संकल्पना जी लोणीकर साहेबांनी काढली, ती पहिल्या तात्विक प्रयोग म्हणून या ठिकाणी मतदारसंघ परतूर त्या ठिकाणी निवडला आणि परतूर मतदारसंघामध्ये आज 125हून अधिक गावांना जी पाणी टंचाईची झळ या तालुक्याला पूर्वी लागायची, ती झळ आता 125 पेक्षा अधिक गावांना नाहीये. म्हणजे जिथं 600 टँकर असणार आमच्या परतूर विधानसभा, आज हे टँकर बोटावर मोजणे इतके त्या ठिकाणी राहिले. गावागावात पाणी त्या ठिकाणी गेलं आणि विशेष करून मंठ्या भागात तर प्रचंड पाण्यासाठी 1-1, 3-3, 4-4 किलोमीटर माता भगिनींना बैलगाडीमध्ये टाक्या भरून त्या ठिकाणी पाणी आणावं लागायचं. परंतु लोणीकर साहेबांमुळे 125 गावात ही योजना पोहोचली. अनेक गावांमध्ये टाक्यांचं काम चालू आहे आणि बाकीचे कामही पाईपलाईनचे जवळपास पूर्ण त्या ठिकाणी झाली. काही गावात अंतर्गत पाईपलाईनचं काम त्या ठिकाणी राहिले, ते देखील पूर्ण होऊन लवकरात लवकरच ही योजना पूर्णपणे त्या ठिकाणी कार्यान्वित होऊन जाईल. अनेक लोक यामध्ये टीका टिप्पणी करत असतात, परंतु त्यांना मला एकच सांगायचंय की कधीही पेरणी आणि खळ हे दोन्ही एक सोबत होत नसतं. पेरणी करण्यासाठी पहिले रान नीट करावं लागतं, रान नीट झाल्यावरती बी बियाणं घेऊन यावं लागतं, बी बियाणं घेऊन आलेलं पेरावं लागतं, पेरल्यावर ते उगवल्याच्या नंतर त्याला पाणी खत पाणी घालावं लागतं, नंतर त्याच्यावर काही किडा वगैरे झाला, आळे पडल्या तर त्याला फवारावं लागतं आणि हे सगळं झाल्याच्या नंतर पीक जेव्हा चांगलं जोमात येईल त्यानंतर त्याचं खळ होत असतं. त्यामुळे लोकांना फारच त्या ठिकाणी गडबड झाली वॉटर ग्रीडच्या बाबतीमध्ये की तात्काळ, परंतु गेल्या 6-7 वर्षामध्ये युद्ध पातळीवर योजना सुरू आहे. 125 गावं 176 पैकी सुरू झालेत आणि 92 गावाची योजनेचं काम चालू आहे. 250 गावांना शाश्वत पाणी पुरवठ्याची योजना त्या ठिकाणी या मतदारसंघात, ही काल्पनिक जे महाविकास आघाडीच्या कालखंडामध्ये मराठवाडा वॉटर ग्रीड सारख्या महत्वाकांक्षी प्रोजेक्टला बंद करणारे लोक या ठिकाणी येऊन मात्र ह्या ग्रीडवर प्रश्नचिन्ह करतात, त्याच्या बौद्धिक बुद्धीची मला निश्चितच कीव येते. त्यामुळे ही योजना देखील महत्वाकांक्षी अतिशय ताकदीने लोणीकर साहेबांनी केली. या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांना लागणाऱ्या विजेच्या संदर्भात कधी काही आम्हाला परभणीतून लाईट होती, म्हणजे येल्लोरून लाईट मिळायची परभणी जिल्ह्यातून, परंतु प्रश्नावर येतोय मी. मग मुद्दा ते घेतो ना, त्याच प्रश्न 5च मुद्दे आहेत आणि ते मुद्दे मला असं वाटतं की ते म्हणणं आवश्यक आहे. त्याच प्रश्नावर येतो. तुम्ही दळणवळण सांगितलं, रस्ते झाले, त्यानंतर पाण्याचा प्रश्न सांगितला, खळ्याला त्यावर कृषी प्रक्रिया माल उद्योग नाही तिकडे किंवा तरुणांच्या हाताला काम नाही, याविषयी याविषयी देखील मी बोलतो. मला पूर्ण कंप्लेंट करू द्या की या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांना वीज मिळावी यासाठी 220 केवी जे जिल्ह्यावर असायचं ते लोणीकर साहेबांनी इथं आणलं. आमच्या मतदारसंघामध्ये 12 ठिकाणी नवीन 33 केवी केले. मग त्यामध्ये कोकडा हदगाव असेल, लोणी असेल, कराळा असेल, खांडवी असेल, सोयंजाना असेल किंवा तुमचं वरपळ असेल, वाढोणा असेल, पलीकडे बरबडा असेल, देवगाव खवणे असेल, वायाळ पांगरी असेल, विजेचं देखील त्या ठिकाणी काम भाऊंनी त्या माध्यमातून केलं. आपण जो विषय मांडला की या ठिकाणी MIDCच्या माध्यमातून कृषी उद्योग त्या ठिकाणी आले पाहिजे, ही गोष्ट सत्य आहे की लोणीकर साहेब मंत्री असताना मी असं ताकदीने प्रयोग आष्टीमध्ये एक कृषी MIDC स्थापन करून त्या ठिकाणी काम करण्याचा पूर्ण मनोवेध या ठिकाणी केला. दुर्दैवाने ज्यावेळेस आघाडीचं सरकार आलं, उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री झाले, आमच्या या महत्वाकांक्षी प्रोजेक्टला थांबवण्यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी केले गेले. जो काही निधी उपलब्ध करून दिला होता, जागा ऍक्वायर करणं त्या ठिकाणी झाली, रस्त्याचं काम त्या ठिकाणी पूर्ण झालं आणि आम्ही सुरुवात करणार त्यावेळेस मात्र आडवाळव्या झाल्या आणि प्रचंड त्यांनी अडचणी निर्माण केल्या. नंतर ज्या आता 1.5-2 वर्षात आमचं सरकार आहे त्या अनुषंगाने आपण चांगली पावलं त्या ठिकाणी उचलत आहोत. परतूरला MIDC जी आहे त्या ठिकाणी काही उद्योग सुरू झालेत आणि नवीन एक चांगल्या उद्योगपतींसोबत चर्चा करून या मतदारसंघामध्ये शाश्वत असा उद्योगाची माझ्या या मतदारसंघातल्या तरुणांना इथंच रोजगार मिळावा यासाठी सुद्धा शाश्वत आम्ही प्रयत्न केलेत. अनेक प्रोजेक्ट देखील आलेत. आता टाटाचा प्रोजेक्ट आहे, आज 200 पोरं तिथं काम करतात. आज वॉटर ग्रीड सारखा प्रकल्प आला, जवळपास 200 पोरं त्या पाणी सोडण्यासाठी त्या ठिकाणी आहेत. तिकडे मंठ्याकडे कर्नावळला याचा प्रोजेक्ट झाला सोळचा, त्या ठिकाणी 200 पोरं त्या ठिकाणी काम करतात. असे प्रयोग त्या ठिकाणी आपण करतोय. आता साधारणतः 1000 पर्यंत तरुणांना या ठिकाणी रोजगार दिला आणि निश्चित साहेब परत मंत्री झाले तर या ठिकाणी 5000 पोरांना रोजगार मिळेल अशा पद्धतीने भविष्यामध्ये आमची प्लॅनिंग आहे. तुमच्याकडे गेल्या 6 ते 7 वर्षापासून सिंचन क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात वाढलं आणि इथं ऊसाची लागवड एक नगदी पीक म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. परंतु आपल्याकडे जेवढं उत्पन्न होतं तेवढा गाळप क्षमता नसलेला कारखाने नाहीत.
निश्चित आपण म्हटलं की पूर्वी लोअर दुधना प्रोजेक्ट हा 90ला साधारणतः त्याचं 90-91 समथिंग त्या प्रोजेक्टचं उद्घाटन झालं, परंतु प्रत्यक्ष त्या ठिकाणी पायाभरणी झाल्याच्या नंतर हा प्रोजेक्ट पूर्ण व्हायला पाहता पाहता 2014-15 ओलांडली. या 8-9 वर्षात धरणामध्ये पाणी आणल्याच्या नंतर या ठिकाणात सिंचनाचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलं. पूर्वी देखील आमचा कॅनल पट्टा जो आहे, गोदावरी पट्टा जो आहे, त्या पट्ट्यामध्ये ऊसाची लागवड व्हायची, परंतु आता या ठिकाणी पाणी उपलब्ध झाल्यामुळं ऊसाची लागवड प्रचंड वाढली आणि जो काही बागेश्वरी कारखाना या ठिकाणी त्या ठिकाणी चालू होता, बंद होता, तो त्या ठिकाणी जाधव साहेबांनी घेतला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकरी हिताच्या अनुषंगाने ते चालवतात. आणि आता मात्र गेल्या 2-3 वर्षांपासून सातत्याने ही ओरड होती, सातत्याने ही मागणी होती की आता ही क्षमता वाढवली पाहिजे. त्या अनुषंगाने त्यांनी पावलं उचललेत, परंतु या ठिकाणी भविष्याच्या कालखंडामध्ये किमान 40-50 गावं जी बेल्ट गोदावरी पट्ट्यातली आहेत, या गावांची विशेष करून मागणी आहे की एक ऊसाचा साठी कारखाना उभारला गेला पाहिजे. त्या अनुषंगाने मागणी आहे आणि मी निश्चित त्या अनुषंगाने माझी पावले उचलली आहेत. रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू केली आहे. बबनराव लोणीकर परत विजयी झाल्याच्या नंतर कारखाना उभारण्याचा माझा मनोदय आहे. तुम्ही आता सांगितलं की विजेच्या उपलब्धतेसाठी उपकेंद्र स्थापन केले. एका बैठकीचा मी साक्षीदार आहे जिथे बबनराव लोणीकर आणि आपले पालकमंत्री अतुल सावे यांच्यात विजेवरूनच खडाजंगी झाली होती. आता तुमचं सरकार असताना आणि पालकमंत्री तुमचं असताना तुम्हाला सपोर्ट होत नव्हता असा त्यांचा आरोप होता. नाही, तुम्ही ज्या संभाषणाबद्दल बोलताय, माझं मी स्वतः तरी ते कधी ऐकलं नाही, परंतु अशी काही बैठक झाली असेल तर लोणीकर साहेबांचा मूळ स्वभाव असा आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी किमान ते पहिल्यापासून लहानपणापासून संघर्षातून त्यांचं जीवन राहिल्यामुळं सातत्याने ते वंचितांसाठी भांडत आलेले. जेव्हा केव्हा शेतकऱ्यांसाठीचा विषय असेल, मग तो कुठलाही असेल, अगदी जुनं जरी आठवलं तर लोअर दुधना प्रकल्पामध्ये ज्यावेळेस त्यांनी मोबदल्यासाठी हे ठिकाणी आंदोलन केलं, उपोषण केलं संभाजीनगरला, त्यावेळेस आमचं सरकार होतं, परंतु त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याचं त्यांना जाणवलं. त्याही वेळेस त्यांनी शेतकऱ्यांची भूमिका ठामपणे मांडली. कदाचित तसा काही योग जर असेल, मला कल्पना नाही, परंतु सातत्याने लोणीकर साहेब हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांची भूमिका ही ठामपणे मांडत असतात. एक कळीचा आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की मनोज जरांगे यांनी या मतदारसंघातून विद्यमान आमदारांना पाडा असा एक फतवा काढला होता, परंतु तो त्यांनी परत माघारी घेतला. त्या फतव्याच्या संदर्भात मला ठेवताना नाही, परंतु या ठिकाणी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे विकासाचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून लोकांमध्ये आम्ही जातोय, लोकांकडे त्या अनुषंगानं. आणि माझ्या तरी ऐकत नाही की कोणाला पाडा किंवा कोणाला निवडून आणा असं पाटील त्या ठिकाणी बोलले. त्यांनी स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे. त्या अनुषंगानं कोणालाही राजकीय पक्षाला फायदा होईल अशी भूमिका त्यांनी काही घेतलेली नाही. आम्ही आमचं विकास काम जे आहे, आमचं जे विजन आहे ते घेऊन लोकांसमोर जाऊन त्या ठिकाणी मत मागणार. मराठा आणि ओबीसी फॅक्टरचा काही परिणाम आता त्यावर काही बोलणं साहित्यिक होईल असं मला वाटत नाही. आपण आमचे विकासाची जी कामं केली त्या मुद्द्याला समोर घेऊन आम्ही ही निवडणूक लढतो. या निवडणुकीत आपले परंपरागत प्रतिस्पर्धी सुरेश जेतलिया हे एक आहेत, त्यानंतर आपले जुने सहकारी आणि युतीचे आपले मित्र AJ बोराडे हे देखील आपल्या समोर आहेत. आपण मुख्य लढत कशी बघता? मला तरी वाटत नाही की मुख्य लढत खरं पाहिलं तर त्यांच्या दोघात लढत आहे की दुसऱ्या नंबरला कोण राहील. लोणीकर साहेबांनी केलेल्या कामाच्या बळावर मला आत्मविश्वास आहे की ही निवडणूक आम्ही मोठ्या फरकाने त्या ठिकाणी जिंकू. ही महाविकास आघाडी म्हणून त्यांच्यात फूट झाली. आपण पाहिलं असेल की 2 ठिकाणी त्यांचं विभाजन झाले आणि मला वाटतं मी त्यांच्यावर बोलण्यापेक्षा मी माझ्या केलेल्या कामांवर, लोणीकर साहेबांनी केलेल्या कामांवर त्या ठिकाणी बोललेलं जास्त साहित्यिक राहील. त्यामुळे मी तरी आता ते दोघेही टार्गेट करताना लोणीकरांना करतो, कारण त्यांना लोणीकरांना टार्गेट केल्याशिवाय आपण 2 नंबरला येणारच नाही असं कदाचित वाटत असावं. त्यामुळं त्यांनी त्यांची टीकेचं काम करावं. मला सांगायला एवढी मोठी कामं आहेत की मला नाही वाटत मी त्यांच्यावर टीका टिप्पणी करावी किंवा त्यांच्याबद्दल बोलावं. मी माझं काम घेऊन माझ्या लोकांसमोर जातोय आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की लोक विकास कामं जी आपण केली त्याला निश्चित न्याय देतील. हे होते बोलण्यामध्ये तरबेज आणि आपल्या कामाची छाप सोडणारे राहुल लोणीकर यांनी सर्व विजन आणि भविष्यामध्ये उद्या जर सरकार आलं तर काय काय करणार कामं याचा सगळा आढावा आपल्या समोर ठेवला. धन्यवाद. तुम्हाला पुढील सर्व राजकीय कार्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद कैलासजी, तुम्ही आमचे मित्र आहात. निश्चित आपल्याला देखील या निमित्तानं शुभेच्छा. आपल्या चॅनलचा भरभराटी हो
आणि कदाचित आम्ही जसे समाजकारणामध्ये राजकारण मोठे होऊ, तसंच आपण सुद्धा एका मोठ्या चॅनलचे भविष्यामध्ये काय म्हणतात हेड म्हणून आम्हाला पाहायला मिळेल.